आता पावसाळा सुरू झाला आणि ते वातावरण पहा. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पाऊस पडून गेला. सकाळचे 11 ते 11:30 झालेत. पहा कसं आबळते आले. मे महिन्यात चालू आहे. केसर आंबा कैऱ्या लागल्यात, अजून पाड नाही लागला. सकाळचं वातावरण खूप छान वाटतंय. आभाळ आले, मस्त वाटायले. धोंडी जेवणाचं इन्व्हिटेशन आलंय आणि जायचंय उद्या. शेवया पाहायला गेलते, शेवया तयार झाल्या नाहीत अजून. म्हणलं होतं आणावे आणि ऊन द्यावं, ऊन तर असं पडलं तर आज आणून परवाच्या दिवशी ऊन द्यावं लागतं. उद्याच्याला कार्यक्रमाला जायचे. मी इथे संस्कृतीच्या घरी आले. खूप मस्त झाडं वगैरे आहेत खाली. भावाकडचं इन्व्हिटेशन आहे आणि तिकडे जायचं आहे लातूरला. नारळाची झाडं, पहा नारळाची झाडं. नारळ खूप लागलेत वरती. सकाळच्या आता 11 ते 11:30 झालेत आणि निघाले मी बाहेर गावी. सिंपलच लुक केले, कारण काठापदराची किंवा हेवी साडीवरची साडी घालावीशी वाटत नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यासाठी मी सिंपलच लुक केले. बरं वाटतंय असं हलकं फुलकं, कारण दिवसभर ठेवायचे ना अंगावरती. सगळ्यांनाच त्यानं बोलवले. भाऊ आहे मोठा माझा, त्यांनी बोलवले. त्यांच्याकडे आहे धोंडे जेवण. तिरुपतीला पण गेलते, त्याचा पण प्रसाद सोडायचा आहे. आणि सगळ्यांनाच त्यांनी इन्व्हिटेशन दिलं, पण प्रत्येकाच्या पाठीमागे सगळ्याच्या पाठीमागे कामं असतात. कोणाला काय त्याच्यामुळं ते कुणीच येणार नाहीत. तिघांचा पण स्वयंपाक ते करून ठेवला. घरातली आवराआवर झाली, कपडे धुवून वाळत घातले, सगळं आवरले पहा. कारण हे सगळं केल्याशिवाय मला बाहेरच पडता येत नाही. घरात कोणीच नाही दुसरा माणूस करायला. आणि आता सगळं आवरले. नाश्ता पण केलाय मी, कारण 2 तास तरी लागतात घर तिथे पोचायला. त्यामुळं खाऊन पिऊन थोडंसं गोळ्या वगैरे घेतल्या आणि निघाले. सगळ्यांना बोलवलंय, पण प्रत्येकाच्या पाठीमागे काम असल्यामुळे नाही जमलं कोणाला. आता मी एकटीच आज डेअरिंग करते, एकटी जाण्याचं. कारण कधीच मला असं एकटीला कधीच ते बाहेर जाऊ देत नाहीत. सोबत कोणी ना कोणतरी असतं. आत्तापर्यंत तर मी एकटी कुठंही बाहेरगावी गेले नाही. बसचा प्रवास पण केला नाही. पण आज डेअरिंग करत आहे. आज जायचंय मला. स्वतः एकटी आज डेअरिंग करणार आहे गाडीचं. बघू आता कसं जाते कसं नाही, कारण कधीच नाही मी एकटी कधी गेले नाही. आज चालले, पाहते डेअरिंग करूनच काय काय होते काय नाही. चालेल, सगळं आवरलं. स्टूल वगैरे बांधते तोंडाला, कारण गरमी पण होते आणि ऊन पण लागते. घरातलं सगळं करून बाहेर पडावं लागते. सगळं टाकून नाही कोणाच्या जीवावर टाकणार. आणि घर पण स्वच्छ दिसलं पाहिजे घरात आल्याच्या नंतर. त्यामुळे सगळं आवरून झालंय. आता चकाचक आवरलंय, काहीच ठेवलं नाही. सगळ्या पायऱ्या पुसल्या बाहेरच्या. खाली गणेशाचं पूजा केली, दारात रांगोळी काढली पायऱ्या पुसून, आणि फरशा वगैरे सगळं झाले माझं. आता आल्याच्या नंतर खूप फ्रेश वाटतंय. आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करून ठेवला. आल्याच्या नंतर जेवायला वगैरे काय करणार नाही, म्हणजे आल्यावर काहीच करावं वाटत नाही. त्यामुळं पोळ्या पण जास्तीच्या केल्या, आमरस बनवून ठेवला आणि बटाट्याची सुकी भाजी केली. सगळ्यांसाठी बनवली. मी पण खाल्ली आणि गोळ्या पण घ्यायच्या असतात ना. आता किती उशीर लागते काही नाही ते माहित नाही. पसारा पण नको वाटतं. जिथल्या जिथं पसारा असला म्हणजे बरं असते. असं राडा टाकून नाही जाऊ, कोणाच्या जीवावर टाकून जाणार ना. सगळा राडा जिथल्या जिथं आवरलाय. सकाळपासून काम चालू आहे, सकाळपासून आवरते मी. झालंय आता दारा खिडक्या लावून बाहेर पडायचं. स्टोल ते बांधून घेते, कारण गरमीचे दिवस आहेत. धुळा वगैरे तोंडावर येऊ शकते, केस खराब होतात आणि ऊन पण लागते. त्यासाठी आता स्टोल वगैरे पॅकच करून टाकते.
पुरी कसं बांधतात माहीत नाही, मी मला जसं जमते तसं करते मी, कारण मुली खूप छान बांधतात आणि सवय नाही अशी बांधायची. आज बांधून घ्यायचं. गरमी पण कसली होती ना, इथं खूप गरमी आमच्या इकडे जास्त. असं पॅक करते. डोळ्यात चाललं नाही जमत, मी कधी बांधत नाही, पण बांधायला आज. चला गिफ्ट पण तुम्हाला दाखवते. गिफ्ट घेतली कारण तिरुपतीला गेलते ना, आणि बघूयात कसा कसा कार्यक्रम आहे ते. गिफ्ट पण काल जाऊन आणली. आहेरापेक्षा गिफ्ट दिलेली चांगली. ही काल मार्केटमध्ये जाऊन आणली गिफ्ट, कारण तिरुपतीचा प्रसाद पण सोडणार आहेत आणि धोंडी पण आहेत, त्यामुळे रिकामं कसं जाणार ना, चांगलं नाही वाटत. मी ही गिफ्ट आणली. नाव पण टाकले वरी, तर बहिणींना द्यायची. ह्या बॅगमध्ये ठेवली. निघाले आता. निघाले, घराच्या बाहेर पडले. आता ॲटो पाहते बसस्टँडपर्यंत जायला. बसस्टँडवरून लातूरच्या गाडीत बसायचं. ॲटो दिसायला कोणाचा आहे काय माहिती. बसले ॲटो. शिवशाही गाडीमध्ये बसले. आल्या आल्याच भेटली, नाही तर बसावं लागलं असतं खूप वेळ. त्या गाडीमध्ये AC वगैरे आहे, त्यामुळं आता तोंडाचं काढते जरा. आल्या आल्या पटकन गाडी भेटली, त्यामुळं काही त्रास वगैरे नाही काहीच. फर्स्ट टाइम मी प्रवास करत आहे गाडी एकटीचा. शिवशाही गाडी आहे. या गाडीमध्ये AC पण आहे, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम सुखकर प्रवास होणार. खूप छान वाटत आहे आतमध्ये बसल्यामुळे. आणि फर्स्ट टाइम एकटी प्रवास करते. फर्स्ट टाइम. पडदे वगैरे आहेत आणि आतमध्ये सगळीकडे AC आहेत. पाहूयात किती टाइम लागतो. उतरले बस स्टँडवरती. आता ॲटो बघून पत्ता विचारून जावं लागेल. दुपारचे 2:30 वाजलेत आणि खूप उशीर झालाय. घ्यायला येईलेत. खूप लांब आहे याच्यापासून. 5 ते 7 किलोमीटर आहे.
किती किलो सेट घेतला तर